नमस्कार, हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आषाढ महिना आहे आणि बरेच जणांनी आषाढ वगैरे तळलेला असेल तर आपल्यालाही करायचेत काही आषाढच्या ज्या रेसिपी असतात आषाढामध्ये। तर आज आपण बघतोय तिखट मिठाच्या पुऱ्या किंवा धपाटे म्हणतात त्याला, तळणीचे, किंवा मग त्याला दामटेसुद्धा म्हणतात। वेगवेगळ्या भागामध्ये त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची नावं आहेत। तर हे तळणीचे धपाटे किंवा तिखट मिठाच्या पुऱ्या आपल्यालाच करायचे आहेत। त्यासाठीचं साहित्य बघा। आता हे साहित्यही कोणी वेगवेगळ्या पद्धतीने घेतलं जातं, कमी जास्त प्रमाणात घेतलं जातं पण तेच असतं। तर हे बघा, गव्हाचं पीठ आहे आणि ह्या वाटीनं मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच वाटीनं मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण घेतलेलं आहे डाळीचं पीठ। आता हे पिठं कमी जास्ती प्रमाणात करून हे थालीपीठा किंवा पुऱ्या आहेत, तिखट मिठाच्या पुऱ्या आहेत, त्या केले जातात। तर चला आपण हे प्रमाण घेतलेलं आहे, ह्या पद्धतीनेही नक्की करा, तुम्हाला आवडेल। आता हे पिठं झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय आणखी घालायचं ते बघूया। तर बघा, इथं दिसत असेल तुम्हाला हिरव्या मिरच्या आहेत, लसणाचा एक मोठा लसणाचा कांदा होता तो घेतलेला आहे, कारण लसणाचा आणि जिरे आणि ओवा जो असतो त्याचा फ्लेवर असतो ना, खूप छान येतो ह्याच्यामध्ये, त्यामुळे लसूण पण जरा जास्त घालायचा, ओवा वगैरे आणि जिरे। तर हे बघा, लसणाचा मोठा कांदा आहे, जिरं घेतलेलं आहे मी 1 चमचाभर आहे आणि मिरच्या आहेत ते तुमच्या आवडीनं किती तिखट खाता त्या पद्धतीनं त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचे। आता ह्यासाठी आपल्याला बनवायचं आहे एक थोडासा असा मसाला करून घ्यायचा आपल्याला। तर धने आहेत, तिथं 2 चमचे धने घेतलेले आहेत, 1 चमचा मी जिरे घेतलेले आहे, तिथंही जिरं वापरणार आहे आपण आणि ह्यातही आपण जिरं वापरायचं, जिरं थोडं जास्त घालायचं। ओवा आहे 1 चमचाभर घेतलेलं आहे मी। तर हे आता मी कच्चंच असं मिक्सरला फिरवून घेणार आहे, त्याची पावडर करून घेणार आहे। तर चला, पहिली तयारी हीच करायची आपल्याला। याशिवाय तीळ वगैरे लागणार आहेत आपल्याला, 1 चमचाभर तीळ नसले तरी चालतात, काही हरकत नाही, पण तीळ घातले तर आणखी छान खमंग लागतात, ते असतील तर नक्कीच घाला। याशिवाय आपल्याला थोडं आणखी काही मसाले लागतील ते आपण नंतर बघूयाच। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे कोरडा जी पावडर करायची किंवा मसाला करायचा तो करून घेऊया, हे मिक्सरला फिरवून घेऊया, त्यानंतर ही चटणी करून घ्यायची। पाणी घालायचं नाही अजिबात आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर हे पहिल्यांदा करून घेऊया। चला, तर आता आपण हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे, मिरची वगैरे वाटून झालेली आहे आपली, हे पीठ आहे ते एकत्र करूया। हे गव्हाचं पीठ आहे, हे ज्वारीचं आहे, पीठ आधीच मी चाळून घेतलेली आहे। बेसन पीठ आहे, थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं असेल किंवा बाजरीचं पीठ असेल ते घातलं तरी चालणार आहे। आणि जर तुमच्याकडे भाजणीच असेल थालीपीठाची तर छानच अगदी होतात, त्यांनी ज्या पुऱ्या आहेत त्या मस्त होतात, त्यामुळं असेल तर नक्कीच घ्या, नाहीतर मग ह्या पद्धतीने करायचं, याने पण छानच चांगल्याच होतात। हे पिठं पहिली मिक्स करून घ्या। तर आता ह्या पिठामध्ये बघा आपण ही धने जिरे आणि ओव्याची पूड केली होती ती घालूया, सगळी घातलेली मी बघा। इथं मी हळद, हिंग, मीठ, थोडे जिरे घेतलेले आहेत मोठे आणखी, आणि थोडं तिखट घेतलेलं आहे। तिखट आता मिरची घालणार आहे आपण, तिखट आवडत असेल घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालणार आहे, मिरची घातलेलीच आहे आपण। मिरचीचा ठेचा किती घालायचा आहे तो घालायचा, सगळा घालणार आहे मी ह्याच्यातला। तर इथं आपल्याला त्याला पिठामध्ये 2 चमचे, किटलीमध्ये जे असतात ना चमचे, ते असे 2 भरून घेतलेले आहेत, छोटेच असतात चमचे, जास्त मोठे नाही, आणि मोठा असेल तर 1 चमचा घ्यायचा। तेल आहे ते कडवून घालायचं आपल्याला, तेल घालूया आपण। मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये सगळीकडे। कोथिंबीर घालायची आपल्याला भरपूर अशी। तीळ आहेत ते तुम्ही आत्ता घालू शकता किंवा नंतरनं जरा पीठ मळत आलं नंतरनं घातलं तर ते वरती दिसणार आहेत, आणि आत्ता जर घातलं तर ते तीळ आहेत ते जर आतमध्ये असे लपल्यासारखे होतात,
दिसत नाहीत म्हणजे थोडक्यात. तर आत्ता घातले तरी चालतात, नंतर थोडं जरा पीठ मळत आलं घातलं तरी चालतं. मी जरा नंतरनं घालणार आहे. थोडं थोडं पाणी करत आपण हे पीठ चांगलं थोडंसं घट्टसरच असं मळायचं आहे, कारण ह्या ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे काय होतं, हे पीठ आहे ते सैलसर होत जातं. त्यामुळे ह्याचा घट्टच थोडासा घट्ट असा असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे तीळ आहेत ते आत्ता घालणार आहे मी. तर बघा हे पीठ मळून तयार आहे. एक 4-5 मिनटं ठेवलं तर चालेल, नाही ठेवलं लगेच पुऱ्या करायला घेतल्या तरी चालणार. तर आपण नेहमी करतो त्या पद्धतीनंच ह्या पुऱ्या आहेत त्या लाटून घ्यायच्यात आपल्याला. थोड्याशा जाडसर अशा लाटायच्या, खूप पातळ नाही करायच्या, जाडसर अशाच लाटायच्या. चला तर तेल इथं मी कडकडीत असं गरम करून घेतलेले. पुरी तळायला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस पण थोडा मोठाच करायचा आहे आणि कडकडीत तेलामध्ये ह्या पुऱ्या आपण सोडायच्या. बघा अशा. पुऱ्या आपल्या टमटमीत अशा फुगलेल्या आहेत. हे बघा मस्त अशा पुऱ्या आपल्या फुललेल्या आहेत. एक 2 मिनटं ह्या साईडनं आपण त्याला तळून द्यायचं आणि दुसऱ्या साईडनं 1-2 मिनटं तळून घ्यायचं. मस्त अशा तळल्या गेलेल्या आहेत पुऱ्या. हे बघा गॅस मी थोडा मोठाच केलेला आहे. मस्त अशा पुऱ्या तळल्या गेलेल्या आहेत बघा. ह्या पद्धतीने आपण या पुऱ्या सगळ्या करून घ्यायच्या. मस्त खुसखुशीत झालेले. तर ह्या पद्धतीनं आपण या पुऱ्या सगळ्या अशा करून घेऊया आणि तळून पण घेऊया. तर बघा ह्या तळून झालेल्या आहेत आपल्या मस्त अशा पुऱ्या, मस्त टमटमी झालेल्या आहेत. हे बघा खूप खुसखुशीत पण झालेल्या आहेत. सगळ्या पुऱ्या आपण ह्या पद्धतीने तळून घेऊया. तर बघा मस्त अशा तिखट मिठाच्या पुऱ्या आपल्या तयार आहेत. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. त्या दिवशी ज्या दिवशी पुऱ्या केल्या त्या दिवशी आपल्याला तो दाखवता नाही आलं मला हे. तर हे बघा मस्त अशा मऊसूद अशा पुऱ्या झालेल्या आहेत. अगदी कोणी म्हातारी माणसं खावीत, कोणी लहान मुलंसुद्धा खावीत अशी इतक्या सॉफ्ट अशा पुऱ्या झालेल्या आहेत. टेस्टी तर इतक्या झालेल्या आहेत, खूप छान झालेल्या आहेत. आणि जेव्हा त्या तळल्या त्यावेळेस खूप अगदी अशा फुलल्या होत्या, टमाटम अशा फुगलेल्या होत्या. पण ह्या आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्यामुळे पुऱ्या ह्या अशा सॉफ्ट पडलेल्या आहेत आणि अशाच होतात. हे बघा मस्त मऊसूद झालेले आहेत पुऱ्या आणि छान झालेले आहेत अगदी. आणि टेस्टला तर 1 नंबर झालेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी, आवडली का? आवडली असेल तर पडदेशी लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. आपल्या ज्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा. हे बघा कशा खूप छान झालेल्या आहेत पुऱ्या, इतक्या टेस्टी झालेल्या आहेत ना. ह्या पद्धतीनं नक्की करून बघा एकदा. तुम्ही करतच असाल पण ह्या पद्धतीनेही नक्की बघा, नक्की आवडतील तुम्हाला. आणि सॉफ्ट अशा मस्त अशा झालेल्या आहेत. हे बघा जर तुम्हाला कुरकुरीत अशा कडक अशा पुऱ्या खायच्या असतील तर त्या थोड्याशा पातळ लाटायच्या आणि मग त्या तळायच्या. कुरकुरीत होतात त्याही चांगल्या लागतात. पण आपल्या घरात कसे वृद्ध लोक असतात तर त्यांनाही खाता यावं, तर ह्यासाठी आपण हे पुऱ्या अशा सॉफ्ट असतील तर सगळेच जण खाऊ शकतात त्याला. हे बघा मस्त अशा पुऱ्या नक्की करून बघा. तर भेटूया पण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा.